मी पुण्याला होतो, मला काहीच माहित नाही. त्यांनी डिग्री करून घेतलेत, मोठी डिग्री करून मला मूर्ती दाखिलेत, मोठी डिग्री करून मूर्ती दाखिलेत. हो, मला काहीच माहित नाही याच्यामधलं. मी पुण्याला कामाला आहो. हो, यांनी इकडे काळा बाजार करून टाकलेत. मला काहीच माहित नाही याच्यामधलं. मला अंगठाबाज माणूस आहो, मला काहीच कळणार याच्यामधलं. लिहिता येणार, वाचता येणार. माझी जमीन मला द्यावा. हो, परत करा माझी जमीन मला. हा हा, उपोषण चालू आहे. माझी जमीन मला भेटाव. माझं नाव गोपाळ गंगाराम बंगरवार आहे. मी उपोषण करते. गंगाराम दत्ता बंगरवार यांचा मुलगा आहे. आमची जमीन 1962 पासून 2003 पर्यंत आमच्या नावाने होती. 2003च्या नंतर ते असं खोटी डिग्री करून घेऊन आमचं नाव कमी करून, हो, आमच्या वडिलाच्या नावाची जमीन कमी करून टाकली. त्यांनी अजून जमीन त्यांच्या नावानं लावून घेतली. वडिलांना जत घोषित करून त्यांनी आमची जमीन त्यांच्या नावानं लावून घेतले. ह्या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अजून आमच्या वडिलांची जमीन आमच्या वडिलांच्या नावात लावण्यात यावी. आमची एकूण जमीन 5 एकर होती आमच्या वडिलांच्या नावात. त्याच्यामधले 35-35.5 गुंठे होती. आम्ही इनामी जमीन आहे टोटल. आमच्या वडिला 2004 पर्यंत होता, 2003-4 पर्यंत. आमच्या त्याच्यानंतर त्यांनी पडीत होती समजा जमीन. कोर्टामध्ये विषय चालू होता, त्यामुळे जमीन बंद होती, पडीत होती जमीन. त्याच्यानंतर आता ते वडिलाला दत घोषित करून त्यांनी त्यांच्या नावाने जमीन लावून घेतले. 2004 रोजी खोटी डिग्री करून घेतली त्यांनी. त्यामध्ये कोणाला तक्रार दिली? तक्रार काय, कोर्टामध्ये केस चालू होतं. मंडळ अधिकाऱ्याला दिले, जिल्हा अधिकाऱ्याला पण नोटीस दिलते, काही रिस्पॉन्स आले नाही. 1 महिन्यापूर्वीच अर्ज दिलते इथं, त्या अर्जाचं काही हे आलं नाही. समजा फाईलच गायब झाली. ते खोटे कागदपत्र हे करून त्यांनी त्यांच्या नावाने लावून घेतले जमीन. पहिला दिवस आहे. आम्ही विचारलं पण त्यांना, हे जमीन आमच्या नावाची जमीन त्याच्या नावाने कसं केलं तुम्ही, त्यांनी काय सांगत नाही. जाऊन अर्ज पण दिला, त्या अर्ज फाईलच भेटत नाही म्हणतो. त्यामुळे उपोषण करायला चालू केलं.